प्रकाश पावसकर, म्हणजे हाच तो माणूस असणार. चल बघूया. हो. अहो, टॉवेल मध्ये काय दरवाजा उघडताय? मला काय माहिती हे महिला मंडळ आलं असेल म्हणून. मला वाटलं आपले जोशी गुरुजी आले असतील. आलो मी. कोण तुम्ही? काय हवंय तुम्हाला? मला जरा अतुल वाडकर बद्दल चौकशी करायची होती. अतुल वाडकर? अहो, या कोणाबद्दल विचारतात बघा जरा. अतुल वाडकर तुमच्याकडे भाडेकरू म्हणून राहतात ना? माझ्याकडे कुणीही भाडेकरू म्हणून राहत नाही. अहो काका, पर त्याने त्याचा हाच पत्ता दिलाय बघा. पावसकर निवास गणेशवाडी. आणि काका तुमचं नाव बी लिहिलं याच्यावर. हे बघा. त्याने पत्ता दिला म्हणजे ते इथे राहतात असं होतं का? कुणी काही लिहिल. उद्या तुमचा नवरा त्याचा पत्ता म्हणून एखाद्या 5 स्टार हॉटेलचा पत्ता देईल म्हणून त्याचा अर्थ तो तिथेच राहतो असं होईल का? नाही. एक मिनिट काका, जरा समजून घ्या ना. ही सुनंदा कालच गावावरून आली आणि हिचा नवरा अतुल वाडकर जो गायब झाला आणि त्यानेच हा पत्ता दिला होता. दिला असेल पण तो इथे राहत नव्हता. मी अतुल वाडकर या नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. आयुष्यात अशा नावाच्या व्यक्तीला मी पाहिलेलं सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो, स्वतःच्या बायकोला खोटा पत्ता देणारा हा नक्कीच खोटारडा माणूस असणार. हो, उगाच माझ्या धनाला काय खोटा बिटा बोलू नका. या खोलीला कुलूप कसं? इथे कोण राहतं? म्हणजे भाडेकरू राहतात का इकडे? पूर्वी भाडेकरू राहत होते, आता कोणीही राहत नाही. शिदोरे म्हणून. गेले 10 महिने मी खोली भाड्याने दिलेली नाही आणि देणारही नाही. का? का म्हणजे काय? अहो, आमच्या संजूचं लग्न करायचंय ना आता. त्यामुळे होणाऱ्या सुनेला आणि संजूला राहण्यासाठी सेपरेट रूम नको का? याचा अर्थ या खोलीत खरंच कोणी राहत नाही? खरंच राहत नाही म्हणजे? आम्ही काय खोटं बोलतोय असं वाटलं तुम्हाला? हे बघा, त्याने चुकीचा पत्ता दिलाय. दुसरीकडे शोधा तुमच्या त्या अतुल वाडकरला. चला. अहो काका, हा असं मॅडम. ठीक आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.